सगळ्याच पत्रकार मित्रांचं खूप खूप स्वागत. आणि ही पुढे बोलण्याआधी मला एक आवर्जून सांगायचं आहे की हा जेव्हा आता माझा प्रवास जवळजवळ 37-38 वर्षाचा प्रवास झाला आहे आणि यात खूप पत्रकारांनी, स्पोर्ट्स जर्नलिस्टनी आम्हाला जो सपोर्ट दिला आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. कारण ऑलिम्पिक खेळ सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करता. आणि बरेचदा काय होतं की म्हणजे एखादं पदक जिंकल्यानंतर जेव्हा प्रवासाचा एक टप्पा पार होतो तेव्हा खेळाडूंना खूप स्पॉटलाईट मिळतो. पण असे आपल्यापैकी बरेच असे पत्रकार आहेत आणि त्यातली काही मंडळी इथे उपस्थित पण आहेत. त्यांचं विशेष करून आभार की फक्त जिंकल्यानंतर आमच्याकडे न येता म्हणजे गेल्या टोकियो ऑलिम्पिक नंतर आत्तापर्यंत म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत हा मधला जो प्रवास झाला आहे आणि तो किती खडबडीत रस्त्याचा होता हे समजून घेऊन सतत त्याचा पाठपुरावा करून आणि त्या पूर्ण ह्याच्यात आम्हाला सपोर्ट दिला त्याबद्दल त्या सगळ्या पत्रकार मित्रांचे खूप खूप आभार. कारण तुमच्याशिवाय आम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि असाच पुढच्या ऑलिम्पिकपर्यंत सुद्धा म्हणजे पुढच्या ऑलिम्पिकला मेडल जिंकल्यावर न येता पूर्ण प्रवासात जर हीच अशी कंटिन्युटी राहिली तर त्या खेळाबद्दल जास्ती अजून माहिती नवीन पिढीपर्यंत पण पोचते, त्यांच्या आईवडिलांपर्यंत पण पोचते आणि त्याचा फायदा क्रीडा जगताला होतोच पण अर्थातच एक समाज म्हणून आपल्यालाही होतो. आणि त्यामुळे हे जे 72 वर्षांनी आपल्याकडे ऑलिम्पिक पदक आलंय ते फक्त 72 वर्ष पुढे 72 वर्ष न लागता प्रत्येक 4 वर्षांनी आपल्याकडे यावं आणि चांगल्या रंगाचं अजून ब्राईट कलरचं यावं. त्याच्यात आम्हाला तुमची साथ हवी आहे. तर ह्या म्हणजे अगदी मी नेमबाजीच असं म्हणत नाही, सर्वच ऑलिम्पिक खेळांना तुमचा खूप खूप तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर आमच्या प्रवासात सुद्धा तुम्ही आम्हाला अशीच साथ देत राहा. थँक्यू. पहिलं तुमच्या सगळ्यांसाठी सॉरी की तुम्हाला एवढा वेट करायला लावला आणि बाकी सगळ्या गोष्टीमुळे मला थोडंसं थांबायला नाही भेटलं. आणि या जर्नीमध्ये जे मेडल आहे ते फक्त माझं नाही आहे, हे सगळ्या देशाचं आहे, महाराष्ट्राचं आहे. माझ्यासाठी ज्यांनी आजपर्यंत सपोर्ट केला, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे, माझे दादा आहेत, मॅम आहेत आणि पवन सर आहेत, बाकीचे ज्यांनी जसं बॅकग्राऊंड सपोर्टिंग स्टाफ असतो, OGQ आहे, त्याच्यानंतर लक्ष आहे, त्याच्यानंतर आपले नॅशनल फेडरेशन टॉप सगळे आहेत. तर त्यांनी सगळ्यांनी हे सगळं एकत्र आल्यानंतर जे मला भेटलं, जो सपोर्ट मला भेटला, त्या सपोर्टमुळे मला आजपर्यंत देशासाठी मेडल जिंकण्याची संधी भेटली. आणि महाराष्ट्रासाठी एवढ्या टाईमनंतर मी लकी मानतो की पहिला मी मान घेतला की मला मेडल जिंकण्याचा, की एवढ्या टाईमनंतर की देशाचं नाव किंवा महाराष्ट्राचं नाव उंचावून केल्यासाठी. खूप छान वाटलं सगळ्यांचं स्वागत, म्हणजे सगळं नियोजन. आणि पहिलं तर माझं असं होतं की पहिलं बाप्पाचं दर्शन करायचं आहे. ते मी सगळ्यांना सांगितलं की जे तुम्हाला आवडेल ते करा, पण पहिलं माझं आहे की बाप्पाकडे दर्शन जाऊन तिथं आरती करायची आहे. आणि त्याचं त्यांनी केल्याबद्दल आणि दगडूशेठ ट्रस्ट आणि सगळ्या आपलं ज्यांनी पण आयोजन केलं त्यांचं सगळ्यांचं आभारी आहे मी. आणि इथं आल्यानंतर माझं हे म्हणजे दुसरं घर आहे असं मानू शकता. की इथं आल्यानंतर मला असं वाटतं की इथे झोप पण छान लागते, तुम्ही पण कधी ट्राय करू शकता. असं घरापेक्षा इथे छान झोप लागते मला, असं मी सांगू शकतो. जेव्हा वडिलांनी क्रीडा प्रबोधी माझी भरती करवली त्यानंतर मी 1 वर्ष सांगलीमध्ये होतो. त्याच्यानंतर आय थिंक त्याच वर्षी 2008 साली यूथ कॉमनवेल्थ गेम्स इथे चालू होते ह्याच रेंजवरती. अँड तेव्हा टी व्हीवरती मी फायनल्स बघत होतो शूटिंगचे. आणि तेव्हा तो शूटिंगचा गेम होता, तो काहीतरी इंटरेस्टिंग वाटला होता मला, की काहीतरी वेगळं आहे बाकीच्या खेळांपेक्षा.
आणि ते पाहून मला खूप काही आतमध्ये वेगळं वाटत होतं की हां ह्याच्यामध्ये मी काहीतरी चांगलं करू शकतो किंवा याच्यात मला आवड आहे याची. सो तेव्हापासून माझं ते शूटिंग स्टार्ट झालं मग. ठीक आहे. डोमिनेटेड बाय यूरोपियन शूटर्स अ लॉट, उनको बहुत प्रैक्टिस रहता है, पूरे साल भर वो शूट करते हैं. वी हैड नॉट रीच्ड द फाइनल्स टिल यू मेड इट टू द फाइनल्स. क्या प्रेशर था दिमाग में, क्या थॉट्स थे? बिकॉज हमने कभी किया नहीं था. यू डिडंट हैव अ रेफरेंस पॉइंट कि इसने फाइनल में खेला था तो मुझे ये नहीं करना या ये करना है. हाउ डिड यू मैनेज दैट? हाउ डिड यू मैनेज द प्रेशर ऑफ हैंडलिंग द फाइनल? बिकॉज यू वर इन द फिफ्थ पोजीशन फॉर सम टाइम और फिर आपने स्टैंडिंग पोजीशन में आपने आगे किया, तो पूरा प्रोसेस कैसा था, क्या दिमाग में चल रहा था बताइए. पहिलं तर आपलं जे गव्हर्मेंट आहे इंडियन गव्हर्मेंट, त्यांचा खूप सपोर्ट आहे याच्यामध्ये की त्यांनी बाहेरच्या देशामध्ये जे कॅम्प्स लावले आणि त्यांनी ज्या प्रकारे फायनान्शियल सपोर्ट केला की ॲम्युनिशन टेस्टिंग असते. 3P ह्या प्रकारामध्ये खूप चॅलेंजेस आहेत तसं बघा गेलं तर, की विंड चॅलेंजेस असतं, त्याच्यानंतर वेदर चॅलेंजेस आणि लाईट हे सगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात. आणि ओपन रेंज असल्यामुळे खूप काही गोष्टी ह्याच्यात घडतात आणि कधी घाम पण येतो, कधी खूप थंडी पण वाजते. अँड ह्याच्यामध्ये जेव्हा बाहेर देशामध्ये जाऊन ट्रेनिंग करतो आपण तेव्हा काही ना काहीतरी शिकायला भेटतं आणि त्याच्यामुळे खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या. त्यांनी कॅम्प्स लावले, ॲम्युनिशन टेस्टिंग केली, चांगल्या प्रकारचे ॲम्युनिशन आम्हाला भेटले. आणि जेव्हा मॅच होती त्या टाईमला खूप गरम पण होतं, ते रेंज गरम होती, बट स्वतःला काम ठेवलं मी आणि त्याच्यामुळे असं फील पण नाही झालं की गरम होतं आहे मला किंवा काहीतरी वियर्ड फील होतं आहे. आणि आय थिंक जसं सरांनी विचारलं की फायनलमध्ये स्वतःला कसं प्रेशरपासून साईडला केलं तू किंवा प्रेशर कसं हँडल केलं, तर माझे जे सायकॉलॉजिस्ट आहेत जे कोल्हापूरचे आहेत ॲक्च्युली वैभव आगशे सर, त्यांनी खूप प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे मला सांभाळ केला किंवा जसं सांगितलं की कशाप्रकारे प्रेशर हँडल करायचं असतं. आणि आय थिंक त्यांना पण ह्याचं श्रेय खूप जातं की त्यांच्या त्या कामामुळे किंवा त्यांच्या ज्या बोलण्यामुळे आज मी देशासाठी मेडल जिंकू शकलो. कुठेच कमी पडत नाही, कारण भारताने आजपर्यंत गव्हर्नमेंट असो किंवा ॲथलीट असो सगळ्यांनी आजपर्यंत खूप मेहनत केलेलं आहे आणि ते सध्या करत पण नाही सध्या. सर खेळाडू समजू शकतो की दुसऱ्या खेळाडूचं काय फील होते ते, तर मी पण फील करू शकतो काय होतं आहे काय नाही ते. अजून पण खेळाबद्दल जेवढी जागरूकता चायना असेल किंवा इतर कंट्रीजमध्ये आहे तेवढी भारतामध्ये झाली नाही आहे. त्यांचा प्रश्न तोच होता, नेमकं कुठं चुकतंय? आपण अंक म्हणजे मेडलच्या तालिकेमध्ये खाली असतो, तर काय सुधारणा करायला पाहिजे, काय सूचना असेल? सुधारणा तर होत आहेत सर. जसं की गव्हर्मेंट आहेत सगळे किंवा सपोर्टिंग स्टाफ्स असतात, सपोर्टिंग कंपनीज असतात, ते त्या प्रकारचे इक्विपमेंट्स असो कुठल्याही खेळाचे किंवा त्यांना लागणारी गरज आहे काय काय गोष्टींची, डाईट असतो आणि त्याच्या प्रकारे डाईटनुसार बाकीचे जे मेंटल हेल्थ पण असते. तर आता तुम्ही बघताय की शूटिंग ह्याच्यामध्ये खूप सारे फायनल्सला पण गेले, मेडल्स पण जिंकले, असं बाकीच्या गेम्समध्ये पण खूप चांगल्या प्रकारे करत आहेत. ऑलमोस्ट एक छोट्याशा रँकिंगने किंवा छोट्याशा पॉईंटने 4th राहिले, बट ती जी फिलिंग आहे एक खेळाडू समजू शकतो की काय होतं काय नाही आहे ते. आपण ते खूप चांगल्या प्रकारे कुठलाही स्पोर्ट असो त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी तिथे दाखवलं की भारत की ही मेडल जिंकू शकतो. ह्याचं उत्तर मला द्यायला चालेल. एक तर ह्यासाठी थोडीफार जबाबदार आपली क्रीडा संस्कृती आहे, म्हणजे जी अजूनही रुजते आहे. पण जसा आपला समाज इतर क्षेत्रात प्रगती करतोय तसं तुम्ही बघाल की आता खेळात सुद्धा बरीच प्रगती व्हायला लागली आहे. तर आगामी काळात चांगल्या गोष्टी होतीलच. म्हणजे आत्ता जर तुम्ही नेमबाजीचंच म्हटलं तर गेल्या 2 एडिशन्समध्ये आपल्याला एकही पदक मिळालं नाही. पण आता ह्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बघाल तर खूप अशी अजून 3 ते 4 पदकं अशी होती की जी आपली अगदी जराशासाठी हुकली. तर ह्याचा अर्थ आपण जागतिक दर्जावर आणि इतर स्पर्धांमध्ये आपण चांगली कामगिरी करतोच आहोत. पण याच्यात एक समाज म्हणून आपली एक खूप मोठी जबाबदारी आहे. एक मानसिकता, सर्वसाधारण मानसिकता बदलायची खूप गरज आहे. आणि यातलं सगळ्यात मोठा जे आपण नेहमी सिविक सेन्स म्हणतो, म्हणजे नियमांना बगल देणे. नियमाशिवाय खेळ होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत एक समाज म्हणून आपण नियमांचं पालन करणं किंवा नियमांचा आदर करणं नाही शिकत,
तोपर्यंत ऑलिम्पिकमध्ये चायना, अमेरिका किंवा इतर कुठच्याही देशाच्या बरोबरीने आपण उभं राहू शकत नाही. आणि दुसरं ह्याचं अजून एक कारण आहे की जसं आता हा खेळ आज तो पदक जिंकला आहे म्हणून आपण सगळे इथे जमलो आहे. आणि मी सुरुवातीला जसं म्हटलं की आता हे पदक मिळाल्यानंतर एवढं अटेन्शन मिळतं आहे, सगळे त्याच्याकडे बघतायत. पण हा जो प्रवास झाला अगदी गेल्या 3.5 वर्षाचा किंवा गेल्या ऑलिम्पिकपासून आत्ता ऑलिम्पिकपर्यंत हा मधला जो प्रवास झाला तेव्हा आमच्या बरोबरीने खूप कमी मंडळी होती. म्हणजे मला कुठच्याही दुसऱ्या म्हणजे आता क्रिकेटने स्वतःसाठी, क्रिकेटच्या ॲडमिनिस्ट्रेशनने स्वतःसाठी खूप छान आणि स्वतःच्या खेळाडूंसाठी खूप चांगली प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. आणि हे अर्थातच फेडरेशन्सचं पण काम आहे, पण एक समाज म्हणून त्यांना इतर ऑलिम्पिक खेळांना महत्त्व देणं हे आपलंसुद्धा काम आहे. तर या 2 गोष्टी झाल्या तर तो खेळ एकतर सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा आणि तो खेळाकडे म्हणजे खेळणं ही एक खूप चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे. हेही मुलांमध्ये, पालकांमध्ये मुळात हे रुजायला हवं. आणि एकदा त्याचं रेकग्निशन मिळालं की खूप बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातात. म्हणजे मग त्याच्यानंतर समाजाच्या इतर घटकांकडून सपोर्ट मिळणं सोपं जातं. तर हे जे काम आहे ते फक्त खेळाडू, कोच किंवा क्रीडा संघटनांनी करायचं नाही आहे, हे आपण सगळ्यांनी मिळून करायला हवं. तरच आपण ऑलिम्पिकमध्ये चायना, अमेरिका आणि इतर युरोपियन देशांच्या बरोबरीने उभं राहू शकतो. अंतर्गत जिथे माणसं आली, चांगली वाईट माणसं सगळीकडेच असतात. जर तुम्ही म्हणत असाल की आपल्या देशातच हे असं होतं आणि परदेशात असं होत नाही, तर असं नाही आहे. म्हणजे एक गोष्ट मी इथे सांगू इच्छिते की गेल्या ऑलिम्पिकला जेव्हा पदक नव्हतं मिळालं तेव्हा मी टीम लीडर म्हणून ऑलिम्पिक टीमबरोबर गेले होते. सो ते मी स्वतःवर अगदी म्हणजे मला तेव्हा इतकं खूपच त्याचा अपराधी वाटत होतं की मी असून सुद्धा मी अशा बऱ्याच गोष्टी होत्या की ज्या नसत्या झाल्या तर कदाचित आपण खूप चांगलं केलं असतं. पण नंतर माझ्या एकदम म्हणजे ह्याने हे नसतं केलं, त्याने ते नसतं केलं. पण ह्या गोष्टी जेव्हा एवढी माणसं एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात तेव्हा तो प्रत्येकजण आपला स्वभाव आणि आपल्या इच्छा आकांक्षा घेऊन येतात. तर ते सगळं म्हणजे आपण जे जिंकायचं असतं ते इन स्पाईट ऑफ ऑल ऑफ दिस वी हॅव टू विन. आणि हे गेल्या टोकियो नंतर हे मी ठरवलं होतं की काहीही होऊ दे, कितीही प्रॉब्लेम्स आले तरीसुद्धा ही माझी मुलं आहेत त्यांना असं तयार करायचं की इन स्पाईट ऑफ ऑल ऑफ दिस म्हणजे अंतर्गत गटबाजी होऊ दे, पार्शलिटी होऊ दे, अगदी मी त्यांच्याबरोबर न जाणं हे पण मी गृहीत धरलं होतं. आणि ह्या सगळ्याचा विचार करून त्यांची तयारी केली होती की काहीही झालं तरी पदक आलंच पाहिजे. तर अशी जोपर्यंत आपण मानसिकता ठेवत नाही की काहीही होऊ दे ते पदक आलंच पाहिजे, कारण निगेटिव्हिटी मनुष्य स्वभाव आपण बदलू नाही शकत. चांगली माणसं आपल्या देशात आहेत, परदेशात सुद्धा आहेत, सगळीकडेच आहेत. ते लोक आपल्या ध्येयाकडे लक्ष देऊन आपले जे स्ट्रेंथ आहेत ते अजून स्ट्रॉंग करतात, जेणेकरून त्यांचे जे विकनेसेस आहेत ते झाकोळले जातात आणि ते जिंकतात. सो हे उद्दिष्ट ठेवल्याशिवाय आपण जिंकू शकत नाही. आणि पुन्हा मी एक सांगू इच्छिते की नियमांचं पालन जोपर्यंत भारतीय समाज नियमांचा आदर करणं शिकत नाही तेव्हा कारण सगळे खेळ नियमांनुसारच चालतात. त्यामुळे आपल्याला हवं म्हणून इथे गाडी घातली असं तिथे करून चालत नाही. तो नियम जोपर्यंत आपला समाज पाळायला शिकत नाही तोपर्यंत आपण इतर जगामध्ये एक क्रीडा महासत्ता म्हणून उभं राहू शकत नाही. हिंदी में जानना चाहेंगे स्वप्निल, किस तरह से आपका अनुभव रहा? एक बड़ा मुकाम है जो ओलंपिक में इतने दिनों के बाद मेडल मिला है, खास करके पुरुष गट में. तो किस तरह की फीलिंग है और कितने कष्ट हुए ये मेडल पाने के लिए? याच्यामध्ये खूप जास्त कष्ट. यहाँ पे सबसे ज़्यादा मेहनत जो कोचेस है, स्टाफ होती है और घर वाले होते हैं उनकी होती है.
क्योंकि उन्होंने बहुत कुछ सेक्रीफाइस किए होते हैं उसके पीछे कि अपना कोई घर वाला किसी को भेज रहे कहीं पे और उसको ट्रेनिंग करना है। जो भी एथलीट वो अपना काम करता रहता है, लेकिन उसको नहीं, एथलीट के पीछे जितने भी सारे लोग होते हैं उनकी सेक्रीफाइस बहुत होती है। तो ये मैं सब कुछ क्रेडिट उनको दे दूँगा पहले तो। एंड जो मेहनत इस साल जो हुई थी, लाइक इतने सालों का जो हुआ है पूरा, आई थिंक ऑलमोस्ट 14 साल के बाद मेडल आया मुझे। तो इसके पहले बीच में बहुत सारी चीज़ें हो गई थी, लाइक कोविड था तो कभी कभी चीज़ें लाइक टीम में नाम नहीं था, क्योंकि काफ़ी चीज़ें तब तक मेरे पास थी नहीं, जैसे कि स्पॉन्सर्स नहीं थे, सपोर्टर्स नहीं थे। बट एक वक्त के बाद काफ़ी शूटिंग अच्छी होने लगी एंड उसके बाद काफ़ी सपोर्टर्स भी आने लगे। तो उनके कारण और फेडरेशन और जो सपोर्टर्स हैं उनके कारण काफ़ी बढ़िया शूटिंग होने के बाद आज ये मेडल आ गया। आपके घर वालों ने भी कहा है कि खास करके जो आपको इस मुकाम पर लाने के लिए उन्होंने काफ़ी मेहनत की है। जहाँ तक उन्होंने कहा कि ज़मीन तक बेचनी पड़ी। शूटिंग एक महंगा खेल है, ऐसे में घर वालों का ये आपके पीछे का सपोर्ट, और आप जब फाइनल खेल रहे थे तो पूरे देशवासियों का आपको आपकी अपेक्षा आपकी लेकर, तो ये कितना बड़ा प्रेशर था जब आप फाइनल खेल रहे थे? घर वालों ने आज तक मुझे कभी नहीं बताया कि उनके घर में क्या परिस्थिति चल रही है या क्या नहीं है, नहीं और कुछ कम पड़ रहा है। जब भी हम कुछ मांगता था तो सब कुछ देते थे, फाइनेंशियल सपोर्ट हो या बाकी चीज़ें हो। तो वो तो बहुत सेक्रीफाइस बड़ा बात है कि आज तक कभी उन्होंने महसूस भी नहीं करने दिया कि हमारे पास ये नहीं है या वो नहीं है। तो इसके बाद मैं कभी उनको कुछ ऐसे महसूस भी होने दूंगा कि यार कुछ कम भी पड़ने दूंगा कि आपको ये ज़रूरत कम पड़ गई या आपको ये नहीं है आपके पास। और जो आपने कहा कि जैसे कि कैसे हैंडल किया आपने ये सब चीज़ें, तो जैसे कि लास्ट टाइम बोला था मैंने कि वैभव सर ने इतनी काफ़ी मेरे ऊपर काम किया था कि खुद को कैसे हैंडल करना है या जो प्रेशर आता है इतने लेवल पे जाने के बाद, तो उसको अच्छे तरीके से ब्रीथ के फोकस करके कैसे उसको हैंडल करके वहाँ शूट करना है, वो उन्होंने काफ़ी बढ़िया सिखाने के बाद मैं बोल सकता हूँ कि हाँ, मेडल आने के बाद कि उनका जो मैं एक इमेजिन कर रहा था कि पीछे जो मेरी टीम बैठी है या जो भी इंडियन जो बैठे हैं मेरे फाइनल देखने के लिए, तो उनका शोर मुझे देखना था, सुनना था काफ़ी ज़ोर से। तो जब भी कभी शॉट कुछ नीचे जाता था या कुछ कम लगता था तो ऐसा फील होता था नहीं, उनका शोर मुझे चाहिए और मुझे और सुनना है। काफ़ी जो बाकी कंट्रीज़ के जो लोग थे उनसे ज़्यादा मुझे उनका शोर सुनना था। तो मैं उसके पीछे लगा पड़ा कि हाँ, मुझे उनका शोर सुन के बहुत बढ़िया लग रहा था कि हाँ, जो अपनी टीम है, जो अपने घर वाले हैं बहुत अच्छी तरह सपोर्ट कर रहे हैं। तो मुझे उनको खुश देखना था और उसके लिए मुझे मेडल लेके आना था। मोदी जी ने आपको कॉल किया है, किस तरह से? सर बस इतना ही बोल सकता हूँ कि एक एथलीट इतने सालों की मेहनत के बाद जो होता है उसके साथ, तो एक एथलीट ही समझ सकता है बस। राज्य सरकारकडनं तुमच्या दोघांच्या आता काय अपेक्षा आहे, तुम्ही काय करायला हवं? बस खेळाडूंसाठी चांगलं गोष्टी म्हणून माझं काय नाही। दीपाली मॅडम, हाच प्रश्न आहे की आता चंद्रकांत दादांनी घोषणा केली की स्वप्नीलसाठी त्याचं ते पॅकेज वगैरे शासन तयार करता येईल, ते खूप मोठं पॅकेज वगैरे असतं, परंतु आधीचे जे खेळाडू आहेत की 2010 पासून 14 वर्ष झाली ते नोकरीच्या प्रतीक्षेत थेट नियुक्तीचे, ते अजून काही झालेलं नाही, तर तुम्ही एक शासनाला एक काय ओके. कसं आहे की जेव्हा कोणी हे राजकारणी मंत्री महोदय जरा आश्वासन द्यायला सुद्धा कचरतात तेव्हा जरा शंका वाटते. पण मी अर्थात चंद्रकांत दादा पाटलांना आम्ही तेजस्विनीच्या थ्रू बरेच वर्ष ओळखते, म्हणजे त्यामुळे अर्थातच त्यांच्यावर अर्थातच माझा विश्वास आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की राज्य सरकार स्वप्नीलची जी काही कामगिरी आहे त्याचा यथोचित त्याचा सन्मान करतील. कारण म्हणजे जसं T20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जेवढा मान आणि सन्मान आपण क्रिकेटपटूंना देतो तो दिलाच पाहिजे, कारण ते सुद्धा आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात आणि
त्यांची संघटना त्यांच्यासाठी जे काय करते तो त्यांच्या संघटनेचा विषय आहे, पण एक राज्य सरकार हे लोकांचं प्रतिनिधित्व करतं, त्यामुळे त्यांनी त्यांच्यासाठी जे केलं ते उत्तमच आहे. पण मग तेवढंच प्रेम इतर खेळांवरही त्यांनी दाखवावं अशी किमान अपेक्षा आहे. सो त्यांचं बाकी तर मी त्याच्यावर त्यांचं पॅकेज अनाऊन्स झाल्यावरच मी त्याच्यावर काही बोलू शकते. नियम पाळणं म्हणजे असंच खेळाचे नियम आहेत, त्या नियमात आपण बसलंच पाहिजे. म्हणजे त्या नियमात जर आपण म्हणजे त्या नियमानुसार जर एखादी गोष्ट नाही झाली, जसे इव्हन आमचे शूटिंगमध्ये सुद्धा बरेच त्यांचे आम्ही इतके इक्विपमेंट्स वापरतो, तर त्या प्रत्येक इक्विपमेंटसाठी वेगळे वेगळे रूल आहेत. जर तुम्ही त्या नियमात नाही बसलात, आणि कधी कधी असं होतं की एखादा नियम म्हणजे एखादी जसं ग्रीप, मुलांची ग्रीप इथे टच होते, तो नियमात बसत नाहीये, पण ज्युरीच्या लक्षात नाही आलं, त्यामुळे त्यांनी सोडून दिलं. पण तिसरा कोणतरी ज्युरी येऊन सांगतो की हे नियमात नाहीये, मग आपण ही तक्रार नाही करू शकत की त्यांनी नाही सांगितलं तू का सांगतोस. नियम पाळणं हे आपलं काम आहे. त्यांनी नाही बघितलं किंवा त्यांचं दुर्लक्ष झालं, त्याच्यामुळे त्यांनी कोणा 2 शूटर्सना सोडलं आणि मलाच का पकडलं, ही जी मानसिकता आहे ना, ती बदलणं खूप आवश्यक आहे. नियम त्याने मोडला म्हणून मला पण मोडू द्या, ह्याला काही अर्थ नाही. आणि हे मी पुन्हा तेच सांगेन की ही एक सर्वसाधारण मानसिकता आहे, ही एका माणसाची नाही आहे. म्हणजे असं जसं म्हणतात ना की प्रामाणिक माणसाचं खूप कौतुक होतं, गवगवा होतो, पण प्रामाणिक म्हणजे समोरच्या माणसाने विचारलेल्या प्रश्नाचं खरं उत्तर देणं किंवा प्रामाणिकपणा, ऑनेस्टी, हा काय खूप मोठा गुण नाही आहे. दॅट इज बाय डिफॉल्ट आलं पाहिजे. म्हणजे ते प्रत्येकाने प्रामाणिक असलंच पाहिजे. म्हणजे जो खोटं बोलतो त्याचं खूप नाचक्की झाली पाहिजे. पण इथे खोटं बोलणं हे आपण गृहीत धरतो, नियम तोडणं हे आपण गृहीत धरतो, आणि नियम पाळणाऱ्याचे आपण आदर सत्कार करतो. हे मुळात हे सगळं उलटं झालं पाहिजे. आणि तेच मग ते सगळीकडेच रिफ्लेक्ट होतं ना. म्हणजे जसं या मुलांना मी पहिल्यापासून सांगत आले, तुम्ही ऑन द लेन आणि ऑफ द लेन वेगळी व्यक्ती असू नाही शकत. जर तुम्ही ऑफ द लेन इररिस्पॉन्सिबल असाल तर ऑन द लेन पण तुम्ही तेवढेच इररिस्पॉन्सिबल असता. जर तिथे तुम्हाला एकदम कणखर बनून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या असतील तर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तीच शिस्त बाणवायला हवी, तरच तुम्ही तिथे जाऊन तो माणूस जे स्वतःला बनायचे ते बनू शकता. सो हे सगळ्या खेळांना लागतं, सगळ्याच क्षेत्रांना हे लागतं. तर जे काय आता चालू म्हणजे कालपासून जे काय हे चालू आहे, एक तर त्याबद्दल त्याला किंवा मला म्हणजे आम्ही तिथे उपस्थित नाही आहोत, आणि त्याबद्दल मुळात तो खेळही आम्हाला फारसा माहिती नाही. म्हणजे आत्ता त्याच्यातून काय काय एक्झॅक्टली त्याच्या टेक्निकॅलिटीज कळत आहेत, तर त्याबद्दल आम्ही बोलणं फारसं संयुक्तिक नाही. काही 2 प्रश्न असतील तर आपण घेऊया अजून. एक मिनिट डमडे रे. कुठल्या खेळासाठी पहिलं फिजिकल फिटनेस लागतोच, आणि त्याच्या शूटिंग हा बॅलन्समध्ये खूप जास्त हे लागतो की त्याला बॅलन्स लागतो पहिला तर, आणि त्याच्यानंतर माइंड कामनेस लागतं. त्यासाठी योगा किंवा ब्रीथिंग एक्सरसाइज ह्या गोष्टी शूटिंगसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. अँड ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, बट महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाईट जर तुमचं चांगलं असेल किंवा तुम्ही ते खाताय ते तुमच्या बॉडीला जे सूट होत असेल, आणि ह्या जे शूटिंगसाठी बेस्ट आहेत फूड म्हणता म्हणजे तुमच्या बॉडीसाठी जे चांगलं असेल तेच खाणं इम्पॉर्टंट आहे, आणि त्यानुसारच तुमचं शूटिंग चांगलं होऊ शकतं.
सगळे मसल्स वेगवेगळे एव्हरी पोझिशनमध्ये वेगवेगळे मसल्स यूज होतात. तर फिटनेसमध्ये तसे निलिंगसाठी वेगळे या एक्सरसाइज आहेत, प्रोनसाठी एक वेगळे एक्सरसाइज, स्टँडिंगसाठी जास्त बॅलन्स लागतो तर त्याच्यासाठी बॅलन्स एक्सरसाइज असतात आमचे. सो ह्या प्रकारचे वेगवेगळे असे आहेत. शेवटचे 2 प्रश्न. बोल. भेटायला आले होते किंवा तुझा प्रोत्साहन वाढवायला आले होते, तर तुला तुझ्या काही मित्रांचा जे सिनियर आहेत त्यांच्या अनुभवाचा काही फायदा झाला का? अनुभवाचा खूप फायदा होतोच असा, कारण ते सिनियर आहेत, त्यांनी पाहिलेल्या आहेत गोष्टी आणि त्यातून गेलेले आहेत. सो ते जे काही सांगतात त्याच्यामध्ये चांगल्याच गोष्टीच निघतात. सो इट्स रिअली गुड की जसे की दादा आहेत, मॅम तर आहेतच, तसे तेजुदी आहेत. तेजुदीने खूप सपोर्ट केला, कारण आम्ही दोघं सोबतच त्याचं ट्रेनिंग करत असतो. अँड त्याच्यामुळे त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी जे आजपर्यंत शूटिंगमध्ये काय काय गोष्टी पाहिलेल्या आहेत किंवा नाही पाहिल्या आहेत किंवा काय कशाची गरज आहे त्यांनी खूप सपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. किंवा एक लहान भावासारखं त्यांनी मला सांभाळ केलेला आहे की इथे रेंजवरती कशाची गरज असते जास्त किंवा काय करू शकतो अजून शूटिंग इम्प्रूव्हसाठी. सो त्यांनी त्या प्रकारे खूप सांभाळ केला त्याचा. स्वप्नील, या पुढचं ध्येय काय आहे? त्याला जोडून एक अगदी साधा प्रश्न आहे की कुणाकुणाचे फोन आलेत, खास करून सेलिब्रिटी किंवा हिंदीमध्ये बोललं तरी चालेल. पहिलं तर माझं ड्रीम संपलं नाही अजून, म्हणजे ड्रीम कंप्लीट झालं नाही आहे. माझं ड्रीम आहे की देशासाठी ऑलिम्पिक गोल्ड मेडल घ्यायचं. सो त्यामुळे मी फायनल जेव्हा झाली किंवा थर्ड माझं रँक आलं तेव्हा मी शांत कामच होतो, काही सेलिब्रेशन करायची माझी इच्छा पण नव्हती अशी काही की. पण देशाचा जो आहे गौरव किंवा देशासाठी जे भेटलं त्यासाठी मी हॅपी आहे की हा देशासाठी एक काहीतरी मी चांगली गोष्ट केली किंवा एक असं म्हणू शकतो की हा एक माझं योगदान भेटलं त्यासाठी गेलं त्यासाठी. आणि दुसरी गोष्ट असं की तुम्ही म्हणले की तसं ट्विटरचं माझ्या अकाउंट नाही आहे आणि माझं इंस्टाग्राम गेले खूप टाईमपासून लाईक ऑलमोस्ट 7-8 महिन्यापासून तर बंदच होतं आणि फोन पण माझा मॅचच्या आधी एक 5-6 दिवसापासून बंद होता. सो त्यामुळे मला माहीत नाही कुणाचं काय आले. दादा आहेत, मॅम आहेत, त्यांच्याकडे सगळ्यांचे फोन जात होते. फोनची वाट म्हणजे सगळ्यात काही नाही वाट बघत आहे, कारण मी फक्त शूटिंग मॅमने परमिशन द्यायची की मला शूटिंग करायचं आहे बस एक रेस्ट नंतर, त्याचीच फक्त वाट बघत आहे. एक रिलेटेड करतो MS धोनी त्यांच्याशी की एक मी TC पण आहे आणि त्यांचं तसं सेम सिच्युएशन होती. त्यांनी जेव्हा बघितलं की तुम्ही बाकी सोडून जे तुमचं ड्रीम आहे त्याला फॉलो करा, त्यानुसार माझं पण तसं थोडं एक इम्पॅक्ट पडला की नाही ड्रीम आहे ते कंप्लीट करणं महत्त्वाचं आहे, बाकीच्या गोष्टी तर येत राहतात लाईफमध्ये. आणि त्यानुसार त्यांचं जसं मॅचमध्ये असतं की काही गोष्टी घडल्या कितीही त्यांच्यावरती प्रेशर आलं किंवा काय आलं की काम राहतात ते, तसं आय थिंक मी पण ते फॉलो केलं असं म्हणू शकतो. त्यांचा सपोर्ट तर आहेच की वर्षाची सुट्टी भेटते, त्यामुळे फक्त मी ट्रेनिंग करा तुम्ही आणि तुमचं प्रॉपरली शूटिंग करा आणि देशाचं नाव रोशन करा. पॅरिस जसं की आत्ता बघायला गेलं की पॅरिसमध्ये खूप तसं गरम होतं, कारण टेम्परेचर आणि ह्याच्यामुळे जास्त हवेचा वेग पण असतोच असा, कारण ती थोडंसं एक क्लिअर कंट्री असल्यामुळे तिथं हवा खूप जास्त होती. आणि आपल्या इथं पण आहे असं का नाही आहे, बट आपलं वेदर कंडिशन वेगळं, तिकडचे वेदर कंडिशन वेगळे असल्यामुळे थोडासा फरक पडतो जास्त. हो ते आम्ही सगळे एक फॅमिलीसारखंच असतो, त्यामुळे आमचं सगळं काही सोबतच असतं. हां ते सोबतच एक ट्रॅव्हल सगळं सेमच असतो आमचं, त्यामुळे बोलणं होत राहतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.